नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत सामान्य विज्ञान या विषयातील शोध, मानवी शरीर, आरोग्य आणि पर्यावरण यावरील महत्त्वाचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? पर्याय क्रमांक 1 20%, पर्याय क्रमांक 2 21%, पर्याय क्रमांक 3 40% आणि पर्याय क्रमांक 4 93%. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21%. प्रश्न क्रमांक 2. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 2 अमोनिया, पर्याय क्रमांक 3 हायड्रोजन आणि पर्याय क्रमांक 4 हेलियम. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमोनिया. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? पर्याय क्रमांक 1 क्षयरोग, पर्याय क्रमांक 2 देवी, पर्याय क्रमांक 3 पोलिओ आणि पर्याय क्रमांक 4 कावीळ. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कावीळ. प्रश्न क्रमांक 4. निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश एवढा असतो? पर्याय क्रमांक 1 80 ते 120, पर्याय क्रमांक 2 120 ते 80, पर्याय क्रमांक 3 140 ते 60 आणि पर्याय क्रमांक 4 60 ते 140. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 120 ते 80. प्रश्न क्रमांक 5. तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? पर्याय क्रमांक 1 टीन, पर्याय क्रमांक 2 पितळ, पर्याय क्रमांक 3 शिसे आणि पर्याय क्रमांक 4 पारा. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पितळ. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? पर्याय क्रमांक 1 वंध्यत्व, पर्याय क्रमांक 2 मुडदूस, पर्याय क्रमांक 3 स्कर्व्ही आणि पर्याय क्रमांक 4 हिमोफिलिया. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमोफिलिया. प्रश्न क्रमांक 7. प्रक्रिया केलेल्या तांदळातून कोणते जीवनसत्व कमी होते? पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 क जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 ब जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्व. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 8. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी डॅश डॅश वापरण्यात येते? पर्याय क्रमांक 1 क्लोरीन, पर्याय क्रमांक 2 सोडा, पर्याय क्रमांक 3 तुरटी आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लोरीन. प्रश्न क्रमांक 9. स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास होतो? पर्याय क्रमांक 1 ब जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 ई जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक 4 क जीवनसत्व. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 10. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? पर्याय क्रमांक 1 मधुमेह, पर्याय क्रमांक 2 मर्चरोग, पर्याय क्रमांक 3 पोलिओ आणि पर्याय क्रमांक 4 गलगंड. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गलगंड. प्रश्न क्रमांक 11. BCG लस डॅश डॅश या रोगापासून बचाव करते? पर्याय क्रमांक 1 पोलिओ, पर्याय क्रमांक 2 क्षयरोग, पर्याय क्रमांक 3 रातांधळेपणा आणि पर्याय क्रमांक 4 कुष्ठरोग. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. प्रश्न क्रमांक 12. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 ब जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 क जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्व. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 13. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास डॅश डॅश जीवनसत्व मिळते? पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 ब जीवनसत्व,
पर्याय क्रमांक 3 क जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्व. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 14. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक 1 करडई, पर्याय क्रमांक 2 शेंगदाणा, पर्याय क्रमांक 3 तीळ आणि पर्याय क्रमांक 4 बदाम. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करडई. प्रश्न क्रमांक 15. प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? पर्याय क्रमांक 1 5 ते 6 लिटर, पर्याय क्रमांक 2 4 ते 5 लिटर, पर्याय क्रमांक 3 3 ते 4 लिटर आणि पर्याय क्रमांक 4 6 ते 7 लिटर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 ते 6 लिटर. प्रश्न क्रमांक 16. समुद्र सपाटीपासून पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? पर्याय क्रमांक 1 100 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 2 120 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 1000 अंश सेल्सिअस आणि पर्याय क्रमांक 4 90 अंश सेल्सिअस. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 100 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 17. वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साहाय्याने तयार करतात? पर्याय क्रमांक 1 मुळे, पर्याय क्रमांक 2 पाणी, पर्याय क्रमांक 3 हरितद्रव्ये आणि पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरितद्रव्ये. प्रश्न क्रमांक 18. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश वॅट होय? पर्याय क्रमांक 1 746 वॅट, पर्याय क्रमांक 2 415 वॅट, पर्याय क्रमांक 3 809 वॅट आणि पर्याय क्रमांक 4 112 वॅट. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 746 वॅट. प्रश्न क्रमांक 19. ढगांचा गडगडाट वीज चमकल्यानंतर थोड्या वेळाने ऐकू येतो, कारण पर्याय क्रमांक 1 ढग आकाशात खूप उंचावर असतात, पर्याय क्रमांक 2 प्रकाश व आवाजाची गती समान असते, पर्याय क्रमांक 3 प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते आणि पर्याय क्रमांक 4 ध्वनीची गती प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त असते. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक 20. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला? पर्याय क्रमांक 1 1975, पर्याय क्रमांक 2 1974, पर्याय क्रमांक 3 1973 आणि पर्याय क्रमांक 4 1972. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1974. प्रश्न क्रमांक 21. नॅचरल गॅस आणि गोबर गॅस या दोहोंमध्ये आढळणारा वायू कोणता? पर्याय क्रमांक 1 मिथेन, पर्याय क्रमांक 2 ब्युटेन, पर्याय क्रमांक 3 इथिलीन आणि पर्याय क्रमांक 4 फॉस्जीन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिथेन. प्रश्न क्रमांक 21. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? पर्याय क्रमांक 1 नायक्रॉन, पर्याय क्रमांक 2 ॲल्युमिनियम, पर्याय क्रमांक 3 प्लॅटिनियम आणि पर्याय क्रमांक 4 टंगस्टन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टंगस्टन. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 वर्धा, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्धा. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या मूलद्रव्यास लसणासारखा वास आहे? पर्याय क्रमांक 1 पिवळा फॉस्फरस, पर्याय क्रमांक 2 तांबडा फॉस्फरस, पर्याय क्रमांक 3 सल्फर डायऑक्साईड आणि पर्याय क्रमांक 4 नायट्रोजन ऑक्साईड. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिवळा फॉस्फरस. प्रश्न क्रमांक 24. वटवाघूळ उडत असताना टिंबटिंब ध्वनी निर्माण करतात. पर्याय क्रमांक 1 लघु वारंवारतेचा, पर्याय क्रमांक 2 उच्च वारंवारतेचा, पर्याय क्रमांक 3 मध्यम वारंवारतेचा
आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उच्च वारंवारतेचा. प्रश्न क्रमांक 25. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? पर्याय क्रमांक 1 मेलेनिन, पर्याय क्रमांक 2 लोह, पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक 4 हिपॅरिन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेलेनिन. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला? पर्याय क्रमांक 1 अल्फ्रेड नोबेल, पर्याय क्रमांक 2 लुई पाश्चर, पर्याय क्रमांक 3 एडवर्ड आणि पर्याय क्रमांक 4 कार्ल लिनियस. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्फ्रेड नोबेल. प्रश्न क्रमांक 27. साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल असतो? पर्याय क्रमांक 1 150 ते 160 डेसिबल, पर्याय क्रमांक 2 140 ते 150 डेसिबल, पर्याय क्रमांक 3 160 ते 170 डेसिबल आणि पर्याय क्रमांक 4 100 ते 110 डेसिबल. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 140 ते 150 डेसिबल. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या परजीवी विषाणूमुळे हिवताप होतो? पर्याय क्रमांक 1 ॲनाफिलिस, पर्याय क्रमांक 2 रायझोबियम, पर्याय क्रमांक 3 प्लाझ्मोडियम आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्लाझ्मोडियम. प्रश्न क्रमांक 29. चष्मा बनविण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात? पर्याय क्रमांक 1 बहिर्वक्र भिंग, पर्याय क्रमांक 2 फ्लिंट काच, पर्याय क्रमांक 3 अंतर्वक्र भिंग आणि पर्याय क्रमांक 4 दुधी काच. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहिर्वक्र भिंग. प्रश्न क्रमांक 30. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? पर्याय क्रमांक 1 ग्रेगर मेंडेल, पर्याय क्रमांक 2 जॉन डाल्टन, पर्याय क्रमांक 3 लुई पाश्चर आणि पर्याय क्रमांक 4 कॅप्टन कुक. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रेगर मेंडेल. प्रश्न क्रमांक 31. भारताने आकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 लुना, पर्याय क्रमांक 2 आर्यभट्ट, पर्याय क्रमांक 3 रोहिणी आणि पर्याय क्रमांक 4 ॲपल. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 32. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे डॅश डॅश एवढे असते. पर्याय क्रमांक 1 4%, पर्याय क्रमांक 2 9%, पर्याय क्रमांक 3 8% आणि पर्याय क्रमांक 4 12%. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 9%. प्रश्न क्रमांक 33. वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता? पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन, पर्याय क्रमांक 3 हेलियम आणि पर्याय क्रमांक 4 कार्बन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 34. धातूंच्या वहनशक्तीबाबतचे नियम कोणी मांडले? पर्याय क्रमांक 1 जॉर्ज ओहम, पर्याय क्रमांक 2 मायकल फॅराडे, पर्याय क्रमांक 3 हॅन्स ओरस्टेड आणि पर्याय क्रमांक 4 बेंजामिन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जॉर्ज ओहम. प्रश्न क्रमांक 35. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागाला इजा करतो? पर्याय क्रमांक 1 हाड, पर्याय क्रमांक 2 डोळा, पर्याय क्रमांक 3 पाय आणि पर्याय क्रमांक 4 मज्जासंस्था. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मज्जासंस्था. प्रश्न क्रमांक 36. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 306, पर्याय क्रमांक 2 121, पर्याय क्रमांक 3 213, पर्याय क्रमांक 4 206. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 206.
प्रश्न क्रमांक 37. मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 ब्युटेन, पर्याय क्रमांक 2 प्राकृतिक गॅस, पर्याय क्रमांक 3 मार्श गॅस आणि पर्याय क्रमांक 4 इथेन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्श गॅस. प्रश्न क्रमांक 38. रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? पर्याय क्रमांक 1 तुळस, पर्याय क्रमांक 2 सैवंध, पर्याय क्रमांक 3 निलगिरी आणि पर्याय क्रमांक 4 आंबा. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तुळस. प्रश्न क्रमांक 39. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 बॅक्टेरियाओलॉजी, पर्याय क्रमांक 2 व्हायरोलॉजी, पर्याय क्रमांक 3 जेनेटिक्स आणि पर्याय क्रमांक 4 मेटॅलर्जी. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हायरोलॉजी. प्रश्न क्रमांक 40. मानवी डोक्याचे वजन सुमारे डॅश एवढे आहे? पर्याय क्रमांक 1 1500 ग्रॅम, पर्याय क्रमांक 2 1400 ग्रॅम, पर्याय क्रमांक 3 1000 ग्रॅम आणि पर्याय क्रमांक 4 1200 ग्रॅम. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1400 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 41. बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो? पर्याय क्रमांक 1 1/10, पर्याय क्रमांक 2 2/10, पर्याय क्रमांक 3 2/11 आणि पर्याय क्रमांक 4 10/1. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1/10. प्रश्न क्रमांक 42. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पर्याय क्रमांक 1 टेथोस्कोप, पर्याय क्रमांक 2 सिस्मोग्राफ, पर्याय क्रमांक 3 सारकॉप्स आणि पर्याय क्रमांक 4 हृदयमापी. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टेथोस्कोप. प्रश्न क्रमांक 43. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केव्हा सुरू करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 1950, पर्याय क्रमांक 2 1967, पर्याय क्रमांक 3 1946 आणि पर्याय क्रमांक 4 1956. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1956. प्रश्न क्रमांक 44. हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? पर्याय क्रमांक 1 50%, पर्याय क्रमांक 2 60%, पर्याय क्रमांक 3 40% आणि पर्याय क्रमांक 4 80%. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 60%. प्रश्न क्रमांक 45. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? पर्याय क्रमांक 1 91%, पर्याय क्रमांक 2 81%, पर्याय क्रमांक 3 78% आणि पर्याय क्रमांक 4 92%. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 91%. प्रश्न क्रमांक 46. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? पर्याय क्रमांक 1 यकृत, पर्याय क्रमांक 2 हृदय, पर्याय क्रमांक 3 लहान मेंदू आणि पर्याय क्रमांक 4 पाय. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लहान मेंदू. प्रश्न क्रमांक 47. 1957 साली रॉकेटच्या साहाय्याने उपग्रह पाठविण्याचा पहिला यशस्वी विक्रम कोणत्या देशाने केला? पर्याय क्रमांक 1 रशिया, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 भारत आणि पर्याय क्रमांक 4 कॅनडा. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 लोहा, पर्याय क्रमांक 2 प्लॅटिनियम, पर्याय क्रमांक 3 पोलाद आणि पर्याय क्रमांक 4 सिसे. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोलाद. प्रश्न क्रमांक 49. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात.
पर्याय क्रमांक 1 99%, पर्याय क्रमांक 2 81%, पर्याय क्रमांक 3 88% आणि पर्याय क्रमांक 4 50%. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 99%. प्रश्न क्रमांक 50. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? पर्याय क्रमांक 1 0.03%, पर्याय क्रमांक 2 0.04%, पर्याय क्रमांक 3 3% आणि पर्याय क्रमांक 4 0.30%. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.03%. प्रश्न क्रमांक 51. मनुष्य प्राण्यात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? पर्याय क्रमांक 1 22, पर्याय क्रमांक 2 23, पर्याय क्रमांक 3 46 आणि पर्याय क्रमांक 4 44. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक, तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.